हा नमस्कार सर. तुम्ही शेतकऱ्यांचे राजे. हा. शेतकऱ्यांचे राजे तुम्ही. अहो राजे नाही, शेतकऱ्यांचे सेवक आहोत आम्ही. नाही नाही. राजा असली ना तर त्यांच्या सेवेला प्रजा असते. अहो तुम्ही म्हणजे शिवाजी महाराजांनी म्हणे ना, रयतेच्या काडीला हात लावणार नाही कोणी, हा गवताच्या काडीला, तसं तुमचं आहे म्हणजे हा शेतकऱ्यांसाठी बरं का. हा 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 हा. म्हणजे राज्यात किंवा देशात बी तुमच्यासारखा माणूस आज शेतकऱ्यांचा डाळिंब क्षेत्रात हा तुमच्यासारखा माणूस नाही. तुम्ही जर नसते ना सर बरं का, हा 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 तर शेतकऱ्यांची अवस्था इतकी बिकट झाली असती हा. की शेतकऱ्याला धरणीमाय जागा दिली नसती. कसं असतं, ज्या ज्या वेळेस काही संकटाची परिस्थिती तयार होत असते, हो त्यावेळेस परमेश्वराच्या रूपानं कोण ना कोण मदतीला धावून येत असतं आणि कदाचित ते परमेश्वराने त्याची नेमणूक केलेली असते. हो. तुम्ही शेतकऱ्यांमध्ये जागरूकता जी केलेली आहे ना आता, हा ही जागरूकता आजपर्यंत याच्या अगोदर बी नाहीये आणि इथून पुढे बी होणार नाही. हा 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 हा. म्हणजे तुमच्या कामगिरीचा मोलाचा वाटा तुमचा एवढा आहे की किती कौतुक केलं तरी कमीच. नाही, कसं असतं की आपलं कौतुक करावं म्हणून आपण काम करायचं नसतं. कौतुक हे ऑटोमॅटिक होत असतं. हो पण हो. कौतुकासाठी एखाद्याने काम करणं हम्म. म्हणजे ते शाबासकी मिळवण्यासाठी केलेलं काम असतं. हम्म, आणि हम्म. तुम्ही जरी शाबासकी नाही दिली तरी हो तुमचा दुवा जरी भेटला. हो, 100% दुवा म्हणजे आम्ही म्हणतो दुवा तुमच्यामुळं आम्हाला दुवा भेटते सर. तुम्ही जर नसते ना तर शेतकऱ्यांची अवस्था इतकी बिकट परिस्थिती झाली होती सर. माझ्या हा स्वतःवरून उदाहरण देतो तुम्हाला मी. हा फवारणीचा STP चा बिघाड झाला ना तर तो नीट करायला सगळे पैसे नव्हते एक दिवस. बर बर. म्हणजे शेतकऱ्यांची अवस्था एवढी बिकट आहे आज. का तो शेवटच्या पुंजीपर्यंत काम म्हणजे खिशात पैसे ठेवत नाही. शेवटची पुंजी त्याच्या खिशातली काय असेल. हो. आणि शेतकरी हा कोणताही शेतकरी असो, तो एवढा कष्टाच्या बाबतीत किंवा खर्चाच्या बाबतीत शेतीमध्ये इतका राबतो. हम्म. आणि आता आजच्या मंदीच्या काळात तुम्ही जेवढा दिलासा दिलाय ना शेतकऱ्यांना, त्याच्यामुळे शेतकरी आज म्हणजे थोडासा समाधानी आहे. म्हणजे समाधानी थोडासा नाही, चांगला आहे तुमच्यामुळं. तुम्ही हे जर हा हा हा. नाही नाही, तुम्ही जर नसते ना सर तर एवढी बिकट परिस्थिती झाली असती ना की शेतकऱ्यांचा अवघड झाला असतं. नाही, नक्कीच एक लक्षात घ्या, तुम्ही कष्ट करताय पण ते तुम्ही वैयक्तिक तुमच्यासाठी नाही तर तुमच्या कुटुंबाच्या प्रती तुम्ही पाहिलेलं स्वप्नपूर्तीसाठी ते काम करत असता. हो हो आणि जेवढं असेल नसेल तेवढं खिशातलं मोकळं करून पाहुण्या-रावळ्याकडनं, बँकेकडनं ते हो सगळं त्याच्यात लावलेलं असतं. हो हो आणि उद्याचं ते स्वप्न घेऊन तुम्ही चाललेलं असता. हो आणि त्या स्वप्नाला कुणी जर तडा द्यायचा प्रयत्न केला तर त्याला रात्रात झोप येत नाही. हो बरोबर आहे. हे नाही, ते तर आहेच. आता मंदी ही सगळीकडेच आहे, आपल्याकडेच नाहीये. हा हा आणि त्यातून दिलासा एवढा दिलाय तुम्ही की त्याचं नाव ते हा 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 हा. म्हणजे कौतुक करावं तेवढं कमीच. नाही नाही, असो काय एवढं आम्हाला दिसतंय. आज मी हो तारखा दिल्या होत्या, त्या तारखेनुसार तुम्हाला मी गणित दिली होती. त्या 100%. गणितात आपण हो पास होत चाललेलो आहे. अहो, तुम्ही 20 तारीख दिली होती. मागच्या 2 दिवसापासूनच मार्केट 5-10 रुपयांनी वाढले. हो 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 हो. हम्म. तुम्हाला 20-21च्या नंतर करंट चांगलाच दिसेल. कारण आता हळूहळू 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 वाढ. कारण काल आजपासूनच वाढ व्हायला लागली. हो हो. हो. नाही, आमचं आता चालूच आहे. आज पण मी म्हणजे माल पाठवलाय. आता तुम्ही मार्केटमध्ये दिसताय. हो, आपल्या मार्केटला. हो हो, कारण आवाजावरून कळालं मला ते मार्केटचा आवाज येतोय. हो हो. हा 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 हा. तर तुम्ही शेतकऱ्यांसाठी खूप केलंय सर. आणि तुम्ही नसते तर ना एवढं आमच्याकडे शेजारी आता तुम्हाला बोलत नाही, जाऊ द्या, नाव नको नाही, सांगायला. नाव नका सांगू. काय होतं, जो तर त्याच्या प्रयत्न करत असतो. हो. कोणत्याही एक मार्केटचं नाव कोणते. मागच्या आठवड्यात तुमच्याकडेच माल आणला होता मी. हो. 7 तारखेला आणला होता. हा 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 आणि त्याच्यानंतर 10-11 तारखेला एक ठिकाणी माल नेला. हा आमच्या शेजारी हा. सरासरी 30 रुपये पडली सरासरी. बर बर बर.
आम्हाला इथं 67 पडली आणि त्यावेळेस 7 तारखेचं मार्केट ते पूर्ण डाऊन होतं. पूर्ण मी 7, 8, 9 तारखेला त्यावेळेस डाऊन अवस्थेत सांगितलं 20, 21 ला करंट दिसणार तुम्हाला. हो, तरी आम्हाला 67 ची सरासरी पडली. हा 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 हा. म्हणजे तुम्ही जो सल्ला देताय मार्केटची चौकशी करा आणि नंतर निर्णय घ्या, हा 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 हा. तो खूप मोलाचा सल्ला देताय तुम्ही. नाही दिलाच पाहिजे हो. मला हे वाईट वाटतंय म्हणजे आज 150, 200, 250 जर एक पाहून तुम्ही खर्च केलेले आहेत हो हो आणि आज त्याचे खर्च एवढे भरमसाठ झाले असताना जर उत्पन्नात घट झाली हो तर त्याची अगोदरच बेरीज वजाबाकी करून ठेवलेली असती. इकडे एवढं आलं की एवढं मायनस करायचं, इकडे एवढं द्यायचं. हो, बरोबर आहे. हा हा गेल्या वर्षी पावसामुळं शेतकरी संकटात होता. हा. चालू वर्षी माल चांगले तर रेट मध्ये संकटात आहे. पण त्यातून तुम्ही जे दिशा दिली ना त्यात शेतकऱ्यांचा खूप फायदा झालाय सर. खूप नक्कीच. म्हणजे खूप झालाय. नाही हो का झाला पाहिजे हा आपला सर्वांचा प्रयत्न असला पाहिजे. आज माझ्यासारख्यानी बुकिंग बुकिंग जर नसती पुण्यामध्ये ठेवली हो तर माझी पण अवस्था खराब झाली असती. मलाही माल विकता नसता आला. हो आणि आज ज्यांच्याकडे कॅपॅसिटी नसताना माल जास्त गेला की त्यांची अवस्था खराब होती. त्याचे पडसाद हे जागेवरच्या खरेदीवर जाऊन पडतात. हो, आज बी जाग्यावर सर जास्तीत जास्त 70च्या पुढे माल घेतच नाहीत आज पण. हा 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 जास्तीत जास्त 70च्या पुढे माल घेत नाहीत हा आज पण. हा. म्हणजे आज बी जागेवरचे बी रेट आज म्हणजे तुमच्यामुळं 4-5 रुपये वाढले आता या 4-2 दिवसात. हो वाढायला लागले. आता मला बरेचसे फोन यायला लागले सेट आता. नाही तर अगोदर 40, 50, 60च्या आतच होते. हा 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 हा. तर ह्या 2-3 दिवसापासून तरी 65-70 पर्यंत म्हणते. चांगल्या क्वालिटीचा हाय क्वालिटीचा माल. हा हा हा. आणि तुमच्याकडे सरासरी 85-90चं सुटतंय हो चांगल्या मालाला. 85-90 सुटते बरोबर. मग तुम्ही फरक इथे 30-30, 25-25 रुपयाचा फरक आहे. पण शेतकरी काय करतोय हा जागेवर द्यायचा म्हणून नको झंझट जागेवर जाऊन द्या. हा 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 ह्या हा हिशोबाने तोटा करून घेतोय. मार्केटची परिस्थिती आणि जागेवरची परिस्थिती. आपलं घरी आपण माल जागेवर दिल्यावर त्याच्यावर रिजेक्शन किती निघतंय हा आणि हा रिजेक्शनची अवस्था आज अशी आहे सर हा की 300 रुपये कॅरेटच्या पुढं माल जात नाही आज. हा 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 हा. म्हणजे आमच्या शेजारचे आहे ना 300 रुपये कॅरेटच्या पुढं माल गेला नाही रिजेक्शनचा. हा 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 हा. मग तुम्ही जरी 70 केला तुमचा रिजेक्शन जर 300 रुपये कॅरेटने जातोय म्हणलं तुमचा मालच किती रुपयाने 15 रुपयाने जातोय. बरोबर आहे. म्हणजे तो 50-55 पडतोय. बरोबर आहे. मग आपल्याकडं सरासरी म्हणजे मंदीच्या काळात मला 67 रुपये सुटली होती. हा 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 म्हणजे प्रत्येक शेतकरी अभ्यास करत नाही. हा. तो भाग ज्याचा त्याचा आहे. परंतु तुम्ही शेतकऱ्या महाराष्ट्रात दिशा देण्याचं काम खूप केलंय सर. बघा काय असेल माझ्या हातून काय घडत असेल हो ते कळत नकळत घडत असेल. पण ते कळत नकळत म्हणण्यापेक्षा ते परमेश्वर माझ्याकडनं घडून घेत असेल. मी बोलतो ती सद्यस्थितीमध्ये त्याचा हो नक्कीच आपल्याला फायदा होतोय. हो 100%, 100%. हो 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 हो. अहो तुमचा व्हिडिओ सकाळचा आहे ना 9च्या नंतर मोबाईल आहे ना कमीत कमी 11 वाजेपर्यंत 10 वेळेस चेक करतोय माणूस. म्हणजे हा. प्रत्येक शेतकरी आता मी करतो म्हणजे प्रत्येक शेतकरी करत असेल हो 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 हो. की व्हिडिओ कधी पडेल केडी साहेबांचा. नक्की नक्की. काय म्हणजे होतंय कुठेतरी आस्था आहे, विश्वास आहे. हा त्याच्यामुळेच पाहतोय ना म्हणजे वाट पाहतोय व्हिडिओ कधी पडेल, काय होतंय, परिस्थिती काय आहे. हा. आणि बऱ्यापैकी मला अभिमान वाटतोय की आपला युट्यूब चॅनल सुद्धा जवळजवळ 40,000 सबस्क्रायबरच्या घरात पोहोचतोय या हो 2-2.5 वर्षात. हो आणि आता 1.5-2 महिन्यापूर्वीच आपण इन्स्टा चालू केला तर तोही साधारणतः 14,000-14,500 फॉलोअर्स मध्ये पोहोचला तो. हो हो हा लवकरच आपल्याला जेवढं लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचता येईल तेवढं हो ते हो. सगळ्यांनी जर त्याचे फॉलो केले सबस्क्राईब केले तर त्याचा फायदा हा माझ्या शेतकऱ्याचा होणार आहे. मी तर जवळपास आहे ना 50 शेतकऱ्यांना फॉरवर्ड करतोय जवळच्या माणसांना बर बर बर. की तुम्ही अभ्यास करा हो काय होते. हो. आता आमचा माल आहे ना 2 टप्प्यात सेटिंग आहे सर. हा. म्हणजे आता पहिल्या टप्प्यातला आता अजून 1-2 खेपा होत्या आणि नंतर अजून 1 महिन्यानी 4 टन माल निघेन अजून. बर बर. म्हणजे 2 वेळेस सेटिंगचा प्रॉब्लेम मुळे 2 टप्प्यात झालं सर चालू नाही वर्ष. असू द्या जसं आहे तर आपल्याला विरळून घ्यायचं आहे आणि विरळून हो घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला पैसे वाढवायच्यात. वेळोवेळी माझं मार्गदर्शन मिळतच जाईल आणि त्या पद्धतीने तुम्हाला पुढं कसं तोडायचं मी सांगत जाईल. हो हो
हो हो हो हो हो सर आणि अजून एक तुमच्याबरोबर बोलायचं होतं सर.